या साईडचा भाग आहे, ही निघाली आंबा नदी बरोबर. तो चावणी गाव जिथे आपल्याला जायचं आहे तो, त्या चावणी गावामध्ये. चावणी गावाच्या अलीकडे जो एक लाल घर दिसतोय, लाल पत्रे आहेत, त्याच्या जरा अलीकडे आपण रिव्हर क्रॉस करतो. नदीला पाणी असल्यामुळे त्याच्या पुढे तो छोटा ब्रिज दिसतोय बघा जरा धुक्यामध्ये, तो ब्रिज क्रॉस करून आपण चावणी गाव मागे टाकून चावणी गावाच्या एक 500 मीटर पुढे निघणार आहोत. अशी सरळ पुढे गेल्यानंतर पुढे तो नदी दिसते, त्याच्या अलीकडे रांजण खळगे, पाणी जर कमी असलं तर रांजण खळगे आपल्याला दिसतात. तसाच पुढे गेल्यानंतर ती नदी पुढे गेली, पुढून जाऊन अशा राईट टर्न मारते, उजवा टर्न. तर उजवा टर्न मारायचं ती साकूची ठाकूरवाडी आणि तो डोंगर याच्यामध्ये त्या स्मारक आहे, तिथे आपल्या मोहिमेची सांगता तिथे होणार आहे असा आपल्याला. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला आता कोकणातलं वातावरण आणि घाट माथ्यावरचं वातावरण खरंच समजला, भौगोलिकदृष्ट्या किंवा भूगोल काय असतो याचा अनुभव इथे येतो. आतापर्यंत आपण फक्त उतरण शेवटपर्यंत, पण आता उतरण आपण जेव्हा हायवर होतो तो आता थोडंसं कमी समरभूमी उंबरखिंड मोहिमेचा जो मार्ग आहे किंवा ही एक इथे छोटीशी एक ओढा लागतो. मागे 2 मोठे डोंगर आहेत, छोटीशी दिसायला एक खिंड दिसते. तिथून जसं खिंड पार केली की लगेच त्या नदीच्या पुढे 50 पावलावर उजव्या हाताला एक असा बांध बनवला आहे. पण तो बांध राहील की नाही माहीत नाही, पण लगेच आल्यावर बाहेर उजव्या हाताला जायचं, तिथे एक वाड्याचा अवशेष आहे. केल्यावर 50 पावलं पुढे आलं की लगेच उजव्या हाताला वळायचं. उजव्या हाताला वळलं की हा असा एक वाडा आहे, इथे याचे काही अवशेष आहेत, इथे काही लाकडं वगैरे दिसतात. तर हा जो वाडा आहे त्या वाड्याच्या बाजूने असं मग पुढे चालत जायचं. कारण इथे वाटेचे चकवे लागायचे 100% चान्स आहेत. कारण इथे वाट दिसणारी अशी एक पण वाट नाही आहे, आणि जी दिसणारी वाट आहे ती बरोबर चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. समोर वाड्याच्या इथून एक 2 मिनिटावरती जर तुम्ही खाली आलात तर इथे एक ॲरो बनवलेला आहे. या ॲरोच्या इथून आपल्याला खाली जायचं आहे. इथून बघा हे असा रस्ता आहे, इथून खाली जायचं. तो रस्ता पाठीमागे सोडून थोडासा अंतरावर समोर आल्यावर परत एक आपल्याला छोटा ओढा लागतो. तो ओढा पार करून परत समोर जायचं. ही आहे आपली नागफणी.
करतात ना त्याला नाचणीची शेती कधी म्हणत नाही, कारण ती कमी पाण्यात होती. ज्यावेळी एखादा हे जे रोप आहे ते जास्त पाणी लागतं त्यावेळी त्याची ती शेती असते. नाचणीला कमी पाणी लागतो म्हणून ज्यावेळी नाचणीचा रोप हा नेहमी उतारावर असतो. आघाडी स्ट्रॉंग आहे, पण जर पिछाडी जर संपली तर मग आघाडी संपते. सगळं इथनं सैन्य कारतलखानाचं गेलं खाली, सगळं खाली गेलं. खाली गेल्यानंतर या जागेवर 500ची तुकडी घेऊन नेताजी पालकर थांबले आणि नेताजी पालखरांचा हल्ला नाही करायचा. जोपर्यंत आदेश आहे ना तोपर्यंत हल्ला नाही करायचा. तोपर्यंत ते साकोच्या ठाकरवाडीचा वरचा जो डोंगर दिसतोय त्याच्यावरून या बाजूच्या डोंगरावरून खाली रणकंदन माजलंय, पण ही तुकडी मात्र बघते. आता तुम्ही हे स्पॉट लक्षात ठेवा, हा टावर लक्षात ठेवा. खाली गेल्यानंतर आपल्याला बघण्यासाठी आपण कुठे होतो, हा टावर दिसतो आणि त्या ह्याच्यावरचा दुकान असेल तर एंडिंगचा टावर दिसतो. आपण कुठे होतो, हा इकडे सैन्य मराठ्यांची सैन्य तुकडे थांबले, होल्ड होल्ड. आणि ज्यावेळी सांगितलं आता बाबा तो शरण गेला आणि सांगितलं मला आता ही घटना घडली, ही लढाई झाली 2 फेब्रुवारी 1661ला. 10 नोव्हेंबर 1661 काय केलं शिवरायांनी, 10 नोव्हेंबर 1659 काय केलं, अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. मारला नाही म्हणायचा, कोतळा बाहेर काढला. त्यातली दाहकता समजू दे, मारला काय मारला ते नाही, कोतळा बाहेर काढला अफजल खानाचा 10 नोव्हेंबर 1659. तिथून गेले सातारा प्रांतापर्यंत गेले, पन्हाळा प्रांत, कोल्हापूर प्रांत काबीज केला, पन्हाळ्यावर गेले, पन्हाळ्यावर कैदेत पडले. कोणाचा वेढा, सिद्धी जोहरचा. 13 जुलै 1660 बरोबर तारीख, 13 जुलै 1660 निघाले. पाठीवर लागला कोण, सिद्धी मसूद खान, सिद्धी जोहरचा जावं सिद्धी मसाऊद किंवा सिद्धी मसूद, तो लागला. पुढे पोचल्यानंतर ज्यावेळी कैदेत अडकले ना 1660ला, त्याच वेळी शास्ता खान पुण्यात येऊन थांबला. म्हणजे स्वराज्यावर दुहेरी आक्रमण एकाच वेळी चालू झालं होतं ते. आणि मग ज्यावेळी हा कारतलब खानाने खाली हे केला, आगीकूच केली, त्यावेळी मात्र त्यांनी ठरवलं आता की आता मात्र शिवरायांनी सांगितलं. आणि ज्यावेळी कारतलब खान पुण्यातून निघाला तशी खबर राजगडावर लागली की कारतलब खान निघालाय. आणि जेदे शकावलीमध्ये शिवापूरकर दप्तरामध्ये उल्लेख आहे, कहार तलब खानाशी झुंज झाले. आणि एके ठिकाणी उंदरखिंडीत कारतलब खानाला हे केले, म्हणजे हरवले किंवा पराभूत केले उंदरखिंडीत. असे 2-3 उल्लेख आपल्याला तत्कालीन कागदपत्रांमध्ये सुद्धा मिळतात आणि ते सत्य आहेत. त्यांना यांना तुम्ही अपोज करू शकत नाहीत, असे उल्लेख आहेत. मग ते 59, 60 आणि शेवटी मग हा 2 फेब्रुवारी 1661 खाली सगळी फौज कारतलब खानाची गेल्यानंतर लढाई झाली, सगळं झालं. मराठ्यांनी सांगितलं मारू नका मारू नका. मराठ्यांची ज्यावेळी कारतलब खान समोर होता शिवरायांच्या, त्यावेळी शिवरायांनी सांगितलं, कारतलब खानाने शरण गेला, शिवरायांनी त्याला दान दिलं, काय जीवनदान दिलं आणि सांगितलं सगळं सोडून मागे रिटर्न जायचं, परत जायचं. तो म्हणला ठीक आहे जातो. मग त्याच वेळी महाराजांनी आपल्या बाजूच्या असलेल्या दूतांना आदेश दिला की जा ओरडून सांगा सगळ्यांना लढाई थांबवा, लढाई थांबवा. दूत ओरडून गेले, थांबवा लढाई, थांबवा लढाई, थांबवा लढाई. ज्याला आवाज जात होता तो थांबवत होता, पण ज्याला आवाज जात नव्हता तो कापाकापी चालूच होती. शेवटी बरं तो जो भौगोलिक प्रदेश आहे, लढाई कुठे झाली आणि मागच्यानं काय माहितीच नाही काय झालंय, पुढे काहीतरी झालं एवढं माहिती आहे. परंतु आता आपण लक्ष घे, जो स्मारक उभा केलाय ते असा पुढे डोंगर आहे, लढाईचा क्षेत्र हा, म्हणजे या बाजूला त्यांनी हे करायला सुरुवात केली. इकडच्या लोकांना माहितीच नाही पुढे काय होतंय. आणि ज्यावेळी सगळं सैन्य परत फिरलं, मराठ्यांची एक तुकडी या भागामध्ये तैनात होती. हा शेवटचा टप्पा आता तैनात होती. फक्त खालून येणाऱ्याला चेक करायचं तुमच्याकडे काही नाही, मग जावं. आणि मग सैन्य निमूटपणे पुन्हा आल्या मार्गी वर निघाला. मध्ये मध्ये वाटा थोड्या 19-20 इकडे तिकडे थोड्या फार आहेतच, त्याबद्दल वादच नाही, कारण बरीच वर्ष त्याला झालेत. आणि परंतु हा एकंदर हा मार्ग असा होता. आता इथून शेवटचा टप्पा चालू होईल, ज्याला म्हणतात ना बंदुकीच्या नळीप्रमाणे अगदी एकंदर एकदम घसरण आहे. हा टॉवर लक्षात ठेवा, म्हणजे खाली गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपण कुठून आलो होतो.
बघा तुम्ही आता आपण जे आलो ना अशा खिंडीमध्ये 13 जुलै खरं तर आज आपला तो टॉपिक नाही आहे, पण 13 जुलै 1660 बरोबर खांद्यावर शिवप्रभू आहेत आणि 600 बांधळ अगदी छाती फुटेपर्यंत पडलेत, वाट आखी असेल, वरून पाऊस रपरप पडतोय. आता आपल्याकडे बूट आहेत, रेनकोट आहे, सगळा तरी ती काय अवस्था काय असेल कधीतरी इमॅजिन करा. फक्त तुम्ही इमॅजिन करा. आणि इमॅजिन तेव्हाच होतं ज्यावेळी तुम्ही तिथे मुरलेले असताना तरच इमॅजिन होतं. आता चेहऱ्यासमोर तुम्ही तुमची आणून ते इमॅजिन होत नाहीये. ते चेहऱ्यासमोर ते आणायचं, तो प्रसंग आणायचा. आणि अरे काय प्रसंग असेल ना तो असा तसा असा तसा तो तिथं एकंदर हा खाली मी येत असताना मी तोच आठवत होतो. म्हणजे नंतर मग 700च्या 300च्या 2 फाळ्या केल्या असतील आणि म्हटल्या असेल बाकी आम्ही 300 राहतो, तुम्ही 300 जा. बरं 300 राहिले ते थांबले समजा, पण पुढे 300 गेले त्यांना पुन्हा धावायचं आहे ना. आणि त्यांना पुन्हा धावून पुन्हा सूर्यांचा वेळा पडायचा आहे, तेव्हा ते पुन्हा विशाळगडावर जातील. म्हणजे हा एवढा प्रवास, हा असा पाऊस तुमचा. आणि हे रात्री जेवले 8:30-9 वाजता, रात्री 10च्या सुमारास निघालेले ते. आणि आता संध्याकाळचे बरं ते जे थांबलेले त्यांची अवस्था काय, तर आता संध्याकाळचे 5-6 वाजायला आले तरी पण लढाई भर रांगात आहे. लढाई चालू झाली तेव्हा बाजी प्रभू पडलेत. आता फुलाजी प्रभू पुन्हा ते कोणचं रायाची बांधल वगैरे ते आहेत, त्यांच्याबरोबर आता लढाई चालू होती. काय प्रसंग आहे त्याचा आता अनुभव बघा. झाडं अक्षरशः दिवसातून सूर्यप्रकाश सुद्धा खाली होता. आता येत असताना आपल्याला वाटलं काय आणणार. आणि आता नाही भर उन्हाळ्यात सुद्धा अशी अवस्था असते. आता वाटतं ना आता अंदाज झाला. आणि इकडे ज्यावेळी उन्हाळी म्हणून असते त्यावेळी इकडे सगळे जेवायला बसतात. सगळे जे असतात इथून आता बघा की एक मध्यवेळी मी लँडमार्क असं एक निश्चित केलेला, मोठी दगड पाठीवर ठेवायची आणि पुढे जायचं. इथे कुठेतरी वाट आहे. इकडून समोरून आपण उतरतो आणि हा बघा हा एक मोठा दगड दिसतो ना, याच्या बरोबर अपोजिट साईडला त्या झाडाच्या इथून हा आपला जाण्याचा मार्ग आहे. हा जोरचा जवळ आहे ना, तिथून आपण तो पुढे बघितला. तिथून मग असा सरळ 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 हे करत ह्या मध्ये गॅप आहे. तिथून मग जरासा पहिला स्टेप खाली उतरलो, जी वाट चुकली होती. नंतर मग शेवटी आपण ह्या टावरच्या तिथे पुढे आलो. तो जे झाड होतं ना मध्ये, तिथून मग आपण खाली त्या ह्याच्यामध्ये उतरलो. इथून आलं की स्मारकाकडे जाण्यासाठी इथे एक बोर्ड लावलेला आहे. इथून आपण स्मारकाकडे जातो.